थोडा रोपिले ते वरी आले, तेची फल प्राप्त झाले, कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर. लाविता हो इक्षुदंड, लाविता हो इक्षुदंड, कैसा उगवेल एरंड, कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर. महादेव म्हणे पुण्य, महादेव म्हणे पुण्य, केल्या कीर्ती काय गुणे, कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर. शिवार शुद्ध स्फटिक संकाशम, शुद्ध विद्या प्रदायकं, शुद्ध पूर्णचितानंदं सदा शिवं अहं भजे. त्रैलोक्य संपदा लेख्य समुलेखन भित्तये, सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहु सर्व लोकानां प्रकृती शास्त्र पारगः, तां धर्मचारिणी शंभो प्रणमाम्यं परा शिवा. जय जयाजी सदाशिवा परब्रह्म अद्गणंद वैभवा, नमो तुझ देवादी देवा परमेश्वरा जगद्गुरु. आता नमोच शक्तीजी जगन्माता पार्वती, अज्ञजना उत्तम गती जियेचिया अनुग्रहे. वेदा परशिवा परब्रह्माने नवे तुझा महिमा, साकार होणे अम्मा पूर्वीसी तू इच्छित. श्री सद्गुरु कृपे करोण, आधी नमो शिवगण. जे का अमर सर्वाहुन, तया प्रेमी शरणमे. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजवानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं कुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्ध्याय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. पंचाननमुखोद्भूतान्, पंचाक्षर मनोपमान्, पंचसूत्रगतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरु. पंचाचार्य करो प्रथमानवन्,
पंचाचार्य करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथाचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू आचार्य सद्गुरु आम्हाला नमस्ते शारदा देवी विद्या बुद्धी प्रदायिनी विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा वक्ता येथे विश्वनाथ श्रोते शिवगण समस्त तया तेस्त जोडून हात सावध भावे निरूपणे स्फूर्ती उन्मेष देवणे सोय वाचेची वाचा होणे प्रेमे रस अक्षर घोळुनी वाचने वदवी स्वामिया रोपिले ते वरी आले तेची फल प्राप्त झाले कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्तस्थळी भगवान शिव परमात्म्याच्या दिव्य सानिध्यामध्ये आदरणीय शिवभक्त परायण बालाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली आणि तुम्ही सर्व सद्भक्तांच्या सहकार्याने शिवभक्तांच्या सहकार्याने चालत असलेल्या या अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण ज्ञान यज्ञ सोहळा आणि या यज्ञ सोहळ्याचं वर्ष 10व आणि दिवस 6वा 6व्या दिवसाचे कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या पामर अज्ञानी जीवाकडे तुम्हा सर्वांच्या सद्भक्तांच्या अनुमोदनाने माझ्याकडे आलेला आहे त्यामुळं अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत सुखाचा धन्य भगवान शिव परमात्म्याच्या दिव्य मंगलमय चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करून या जगाची जननी भवानी आई माता पार्वतीच्या चरणावरती नतमस्तक हो भगवान परशिव परमात्म्याच्या 5 मुखातून 5 आचार्यांची उत्पत्ती झाली आणि त्या उच्च आचार्यांना पंच आचार्य म्हणून संबोधलं जाऊ लागलं ते रेणुकादी पंचाचार्य 12व्या शतकातील महान क्रांती ज्योती ज्यांनी क्रांतीची ज्योत पेटवली आणि झोपलेल्या समाजाला उठवण्याचं काम केलं जहीचा शिव तहीचा शिवाचार ज्या ब्रह्मांडाची उत्पत्ती भगवान शिव परमात्म्याने केलेली आहे तो आचार श्रेष्ठ असणारा आचार 5 आचार सांगितले आणि ते 5 आचारामध्ये मुख्य शिवाचार सांगितला त्याच्यामध्ये लिंगाचार सांगितला सदाचार सांगितला गणाचार सांगितला भ्रत्याचार सांगितला 5 आचाराची त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना ज्ञान दिले षटस्थल सांगितले अष्टवर्ण सांगितलं आणि प्रत्येक जीवामध्ये असणारा हा आत्मा शिव आहे याची जाणीव जगज्योती महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये केली असे क्रांती ज्योती महात्मा बसवण्णांच्या चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात समर्पित करून 16व्या शतकामध्ये पुन्हा एकदा लोक चाललेली शिवभक्ती पुन्हा माझ्या माऊलींनी संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत असणारे विश्व अधिकार प्राप्त विश्व संत विश्वमान्य विश्वभूषण संत शिरोमणी शिवयोगी मनमत माऊली यांच्या कपिलधारी येथील संजीवन समाधी समाजाचा अष्टांग त्रिवार मानाचा वंदन करतो आणि विशेष परमभाग्य आहे आजचा दिवस आदरणीय व्यंकटराव महाराज कारण माझं काहीतरी भाग्य आहे कारण आज माझ्या माऊलीचा समाधी सोहळा आहे आणि त्या निमित्त इथं 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामर अज्ञानी जीवाच्या पदरात पडलं खरंच मी किती भाग्यवंत असेल आहे का नाही त्यामुळं सर्व मनमतादी सर्व शिव संत लक्ष्मण महाराज असो महादेव प्रभू असो शिवदास माऊली बसवलिंग लिंगेश्वर या सर्व संत परंपरेला माझा मानाचं वंदन करून गावाचं ग्रामदेवत महारुद्र हनुमंतराय तथा भगवान शिव परमात्म्याचं भगवंताचं नाव काय संकट हरण भगवान शिव परमात्मा काय नाव सुद्धा महाराज खरंच बरं का नाव सुद्धा काय नंबर 1 दिलेले तुम्ही संकट हरण जगाचे संकट हरण्याची ताकद त्या भगवंतामध्ये आहे आणि त्याच्या दिव्य सानिध्यामध्ये चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा
आणि पुन्हा या ठिकाणी असणारं वंदन करावं ते म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींना का त्या माऊलींनी पुन्हा या 21व्या शतकातील लोकांना जागा केला आणि पुन्हा शिवभक्ती सांगितली म्हणायला लागली आता निजू नका जागा जागा निजू नका निजू नका निजू नका जागा निजू नका निजू झाल्यानंतर टाळ्या वाजवत जा निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा माऊलीने हात दिली सांगितलं बाबा तुझ्या कुळात जन्माला आलेला आहेस ना ते कुळ फार मोठं आहे आणि या कुळाचा कुलाचार घेऊन जग अशा प्रकारची शिकवण माझ्या माऊलींनी दिली आणि वयाचं 104 वर्ष आयुष्य या समाजाच्या कल्याणासाठी खर्च करून ती माझी माऊली समाधीस्थ भक्तीस्थळ येथे झाली अशा परम पवित्र समाधीचं मानाचा त्रिवार वंदन करतो माझ्या देहाला लागलेले गुरुवर्य डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी पूर्णेकर तथा वीरशैवाच्या सर्व गुरु परंपरेला वंदन करून महाराष्ट्रातील संत भूमीतील सर्व शिव आणि वैष्णव संतांना माझा साष्टांग त्रिवार मानाचा वंदन करून माझी जन्मदाती आईच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ शिवार कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ महादेव प्रभू या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जे सुख आणि दुःख मिळतं ना या सुख दुःखाचा अबाधित सिद्धांत काय आहे हे असणार या 4 चरणामधून स्पष्ट करतात ते त्यांच्या बोली भाषेतून ते त्यांच्या अभंगातून लिहायला लागतात असा या मनुष्य जातीला मनुष्य देहाला आल्यानंतर मनुष्याने कर्म काय करावे अशा प्रकारचा उपदेश असो किंवा अबाधित मांडलेला सिद्धांत असो या आजच्या 4 चरणाच्या अभंगामध्ये शुभार तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा झाला तर माझ्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून सप्ताह चालतोय ना खरंच भगवान शिव परमात्म्याची असीम कृपा त्यांच्यावर आहे भगवान माझे भोलेनाथ त्यांच्यावर कृपा करून त्या ठिकाणी असणार बसलेले आहेत आणि ती कृपा त्या बालाजी महाराजावर केली महाराज आपल्या दोघांचे नाव पण सारखं झालं बरं का कारण बालाजी म्हणल्यानंतर पैशाची देवता आता काही कमीच नाही काय का नाही महाराज शिवभक्त परायण महाराज त्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर आपला
आपला कुलाचार काय आहे याची जाणीव बालाजी महाराजांना झाली आणि त्यांच्यावर भगवंताच्या सेवेची ओढ लागली आणि भगवान शिव परमात्म्याची सेवा केली. त्यांच्या माध्यमातून साक्षात्कार झाला. आज माऊलींनी माती जरी हातात घेतली तर त्याचं सोनं बनते, कारण कृपा त्या भगवंताची. शिवार कीर्तनासाठी उपस्थित या ठिकाणी असणारे सर्व गुणीजन गायकवादक मंडळी उपस्थित आहे. महाराज भाग्य आहे सलगरा गावाचं. आदरणीय शिवभक्त परायण आमचे राजू महाराज स्वामी असतील, जंगमूर्ती काय त्या ठिकाणी असणार. दुसरे काशीनाथ महाराज पण आहेत ना, व्यासपीठ प्रमुख आले नसतील पण आहेत ना, एकडे महाराज. कारण जंगमांना वंदन करावं लागतं, भगवान शिव परमात्मा यांना वंदन करतो तर आम्ही काय केलंच पाहिजे ना. एकडे महाराज तुम्ही म्हणून त्यांच्या चरणावरती अनंत कोटी कोटी पाठ समर्पित करून कीर्तनासाठी उपस्थित गायक म्हणून लाभलेले आदरणीय शिवभक्त परायण कीर्तनकार आहेत बरं का, व्यंकटराव महाराज. खरंच आमचं परम भाग्य. कारण घरामध्ये दोन बायाचं जमाय तयार नाही, ऐका नवऱ्याचं बायकोचं जमाय तयार नाही, दोन बुवा एका ठिकाणी आलं तर जमत नाही, दोन कीर्तनकार एका ठिकाणी आलं तर जमत नाही. तरी सुद्धा एका कीर्तनकार वयानं खूप लहान आहे मी, तरी सुद्धा ज्येष्ठ असून सुद्धा कीर्तनाला उभा टाकले. म्हणून त्या ठिकाणी असं तुमच्या चरणावरती अनंत कोटी कोटी पाठ. त्याचबरोबर दुसरे गायक म्हणून इथं लाभलेले महाराज. भगवान शिव परमात्म्याचीच कृपा नाही तर त्यांच्यावर पुन्हा कृपा झाली ती सरस्वती मातेची. राजांना खूप परम भाग्य लागतं सरस्वती मातेची कृपा व्हायला. कारण आम्ही बोलू शकतो पण गाऊ शकत नाही महाराज, काय करणार. कोणी कोणी म्हणते महाराज अप्सरा आहे, आता त्याला आहे त्याला काय करावं, काय महाराज त्याला काय करणार. असे या ठिकाणी असणार गाणं गंधर्व, त्या ठिकाणी असणार संगीत अलंकार आदरणीय शिवभक्त परायण बाबूराव महाराज चांदोळकर यांच्या चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करतो. त्याचबरोबर ज्या वडिलांनी गायनाच्या माध्यमातून भजन केलं, भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर आपलं छोटस बालक आपलं लेकरू या संप्रदायासाठी दिलं म्हणजे शिवभक्त परायण शिवानी दिदी वसमते यांचे वडील आदरणीय रामदास दादा यांच्याही चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात समर्पित करतो. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य म्हणून लागलेले संगीत अलंकार त्या ठिकाणी भास्करराव पाटील यांच्याही चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात. ज्यांच्याकडे गायन बी आहे मृदंग बी आहे महाराज, हे का नाही, असे आमचे तुकाराम महाराज. कारण आम्ही पाहिलंय तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमाला थरकाप सुनायचं तुकाराम महाराजांचं नाव घेतलं, हे का नाही महाराज. आणि त्या ठिकाणी असं या ठिकाणी सेवा जी करत आहेत आदरणीय तुकाराम महाराज पांचाळ महाराज, काय आनंदाची सेवा आहे. माय आपल्याला फुकट बसून टाळ्या सुद्धा वाजवा वाटत नाहीत. रक्त निघाले पोटाचं तरी मृदंग वाजून आले, मग आपण नुसत्या टोळ्यात टाळ्या तरी वाजवा नाही, हे का नाही. वाजी जावं चांगलं राहते, कीर्तनाला आल्यावणी वाटते. त्यांच्या चरणावरती नतमस्तक. आणि या ठिकाणी असं पेटीचा भाता ओढून ओढून परेशान असणारे आमचे आदरणीय पेटीवादक भगवान महाराज. इकडं भगवान आहे, इकडं तुकाराम आहे, हे का नाही महाराज. इकडं बाबूराव आहे तर लगेच इकडून भास्कर म्हणजे स्वतः सूर्यनारायण. आणि त्या ठिकाणी सर्वांचा दास रामदास म्हणजे हनुमंतरायांचा अवतार. काय बघायची कमी आहे महाराज. त्या ठिकाणी असणारे दोन्ही विनेकरी दादा असतील, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या माता माऊल्या उभा टाकल्या, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. बाकीचे सर्व माझी भजनी मंडळी आणि विशेष भजनी मंडळ आणि विशेष धन्यवाद त्यांना. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक वयाचा हरिक वाटी देवा. हे कुळामध्ये पवित्र लेख जन्माला ज्या मायबापांच्या आले त्यांचं कुळ पवित्र, म्हणून त्यांच्या अगोदर कुळाला वंदन, नंतर यांच्या चरणावरती वंदन. नमस्कार माझा, नमस्कार माझा तुझे नाम कोरा नारी वारी
माझा श्रोते लहान थोरा नारी आणि नरा सर्व याती सर्व श्रोते लहान मंडळीला नमस्कार आणि विशेषतः धन्यवाद द्यावं. त्यांचं नाव राहून गेलं महाराज, पण नाव राहून गेलं नाही, त्यांचं मुद्दाम पाठीमागं ठेवलं. कारण कसं माहित आहे का, कारण माणसानं माणसाची माती केलं किती दिवसाला राग सावडा येते, 3 दिवसाला सावडायला भेटते. पण एकदा जर साऊंड सिस्टम वाल्या दादानं तर महाराजाची करायची जर ठरवली, महाराजाच्या बापाला वेळ लागत नाही. अशी साऊंड सिस्टीम गोड आहे, एवढी गोड साऊंड सिस्टीम आहे. तुमच्या चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करतो. त्याचबरोबर गजर शिवनामाचा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण होत आहे. ते चॅनलवाले दादांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी म्हणतात महाराज सगळ्याचे नाव घेतले ना, आम्ही काय पाप केले काय, माझी एखाद्या शब्दामध्ये नाव घेतो. भगवान शिव परमात्म्याच्या पिंडीवरती बेल घालतो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो पक्वाजाचा मान राखून शिवार. आता हे का नाव घेतलंय, नाव घेतल्यानंतर आता गपची बसता येत नाही. ज्याच्या वेळेस भजन होईल त्यावेळेस टाळी वाजवावंच लागते, ज्या वेळेस प्रमाण होईल तेव्हा टाळी वाजवावं लागते. याचं कारण सांगतो अगोदर. त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही उभा केलेली माणसं आहेत का नाही महाराज, हे उभा केलेली माणसं आहेत का नाही, उत्कृष्ट सुंदर माणसं भेटले तुम्हाला, काहीतरी भरम भाग्य. अहो 4 माणसं भेटले, 2 माणसं भेटत नाही, 2 गायक इथे 4 गायक 5 गायक दिसायले हे कडे, काहीतरी परम भाग्य. एका ठिकाणी असं कीर्तनाला गेल्यानंतर महाराज असं अवस्था अशी, कीर्तनाला गेलो 2च गायक होते, 2 गायक 3 पशाड झालेली काळाची असले गायक. महाराज गेल्यानंतर कीर्तन चालू केलं, महाराजांनी अभंग घेतला. उमारंग आमुची माया आम्हा सुखावणी काय. पाठीमागचे थांबलेले बिचारे म्हणायला लागले उमारंग आमुची माया. ऐकून गेलं नाही काय महाराजांनी पुढं कळवलं. ते म्हणाले महाराज काय म्हणले हे काय नाही मला, तू ही चुलती मै माया. असली माणसं म्हणल्यानंतर काय करा महाराजांना काय टेन्शन, असले माणसं इतके माणसं त्या ठिकाणी अशी भेटतात. तुम्हाला काहीतरी विषय तुमचं परम भाग्य की एवढी चांगली माणसं भेटलेत, त्याच्यामुळं यांचं कौतुक करण्यासाठी प्रमाणानंतर टाळ्या शिवार. कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणांचा ते संत सातारा तालुका जिल्ह्यातील वाई तालुका, आणि वाई तालुक्यामध्ये एक छोटस खेडगाव होतं. त्या गावाचं नाव महाराज जाम, आणि त्या गावी असणारं एक रत्न जन्माला आलं. त्या आईचं नाव होतं भागीरथाबाई, वडिलांचं नाव नीलकंठ स्वामी. या शिव दाम्पत्याच्या पोटी एक पुत्र जन्माला आला आणि त्याचं नाव महादेव ठेवलं. याचं कारण तो महादेवाच्या प्रसादाने झालेला पुत्र होता. महादेव प्रभूचा त्या ठिकाणी असं संसारामध्ये मन लागत नव्हतं. भगवंत भक्ती करण्यासाठी फिरत होते, देवाचा शोध घेण्यासाठी फिरत होते. एकदा पंढरपूरहून शिखर शिंगणापूरला गेले. भगवान शिव परमात्म्याला त्या ठिकाणी वंदन केलं आणि देवा मी काय करावं सुचत नव्हतं, काय करू. तर त्यावेळेस मन्मथ माऊलींचा साक्षात्कार महादेव प्रभूंना झाला आणि सांगितलं तुम्ही वीरशैव संप्रदायामध्ये अभंग लिहून त्या ठिकाणी असं संप्रदायाचं कार्य करण्यासाठी तुम्ही चांगले प्रभावी आणि बळकट आहात अशी आदेश त्या ठिकाणी सद्गुरू मन्मथांचा मिळाला. आणि त्या ठिकाणी महादेव प्रभूंनी काव्य रचनेला सुरुवात केली. अनेक ग्रंथ लिहिले, जवळपास 200-250 अभंग लिहिले. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा सप्तरत्न गाथ्यामध्ये आज निवडलेला अभंग 117व्या नंबरचा अभंग आहे महाराज. अभंग या जीवाला सांगतो बाबा कर्म केल्यानंतर काय होतं आणि पेरलेलं चुकवत असं हे तर तुम्हाला आम्हाला माहिती आहे. पण त्यांचा बोलण्याचा भाव आणि सुख आणि दुःख यांच्यामधला अंतर सांगणारा आजचा अभंग शिवार. कारण आम्ही जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला अपेक्षा, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे माझं कल्याण व्हावं, मला सुख मिळावं. आहे का नाही? कोणाला वाटतं का दुःख मिळावं म्हणून?
वाटतं का कुणाला माझ्या जीवनामध्ये सतत दुःखाची प्राप्ती व्हावं? कुणाला वाटतं? सर्वांना आपल्याला वाटतं का? व्यंकटराव महाराज तुम्हाला दुःख भेटलं वाटतं का? नाही महाराज. प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे ती सुखाची आहे. आणि सुख कशाच्या माध्यमातून मिळतं? तर सुख कर्माच्या माध्यमातून, प्रारब्धाच्या माध्यमातून मिळत असतात. कारण सृष्टीखंडामध्ये असं उल्लेख केलेला आहे, भगवान शिव परमात्म्याने 4 लोकांची उत्पत्ती केली. पहिलं लोक सत्यलोक सांगितलं. सत्यलोकामध्ये कोण राहतो? भगवान ब्रह्मदेव राहतो. ब्रह्मदेवासाठी ज्या विश्वाची निर्मिती केली, ज्या लोकाची निर्मिती केली त्याला सत्यलोक म्हणतात. आणि सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव निवास करू लागले. त्याच्यानंतर भगवंताला वाटलं आता श्रीहरी विष्णूसाठी काहीतरी निर्माण करावं. त्याच्यासाठी वैकुंठाची निर्मिती. वैकुंठाचा स्वामी कोण आहे? भगवान श्रीहरी विष्णू आहे. त्याच्यानंतर भगवान शिव परमात्मा म्हणायला लागले मी निराकार आहे पण मला साकार रूपामध्ये यायचंय. त्यावेळेस मी कुठंतरी राहिलं पाहिजे. त्यावेळेस निर्मिती कैलासाची झाली. 3 लोकांची निर्मिती झाली. निर्मिती केल्यानंतर त्यामध्ये असणारे देव गण सर्व काही राहत होते. पण भगवंताला त्या ठिकाणी वाटलं की या सगळे माझ्या जवळ राहणारे लोक माझी भक्ती करत नाही, मला विचारत नाही आणि मी संतुष्ट नाही. कारण मला सुद्धा काहीतरी मला भक्त निर्माण करावे लागतील. त्याच्यासाठी असणारा देवाला आणखी बुद्धी सुचली आणि देवाने निर्मिती केली ती मृत्यू लोकाची निर्मिती. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येक जीव हा आपल्या कर्माप्रमाणे आपलं सुख आणि दुःख भोगत असतो. कुणाला वाटतं महाराज मला सतत सुख मिळावं पण त्याच्यासाठी कर्म सुद्धा शुद्ध असले पाहिजे. उगाच माझ्यासारख्याला उठलं म्हणलं मला मृदंग वाजवता यावं येईल का महाराज? त्याच्यासाठी काय करावं लागल? सकाळी उठावं लागल, मग त्याचे मृदंगाचे बोल शिकावं लागतील. बोल शिकवून बोटाचं रक्त काढून घ्यावं लागल. 1.5 घंटा प्रॅक्टिस करावं लागेल तेव्हा मृदंग वाजवता येईल. नाहीतर कोणी म्हणे मला कीर्तन करा वाटाले एवढं सोपं आहे. काही जण म्हणजे एक शिक्षक गाठ पडला महाराज, हो कापसी गुरुजी नाही, कापसी गुरुजी शिक्षक गाठ पडला आणि एक जण म्हणला महाराज म्हणला तुम्ही कीर्तनला जाता का? मी म्हणलं हो. कीर्तनाला तुम्हाला पाकिट किती आहे? मी म्हणलं कमीत कमी 5,000 रुपये देतात. म्हणलं कमीत कमी 5,000. बरं म्हणला 5,000 रुपये मिळाल्यानंतर तुम्हाला एका 2 तासाची 5,000 का? म्हणला. मी म्हणलं हो. तर मला काय करावं म्हणला, हे काय असलाच काळ आहे म्हणला. आम्ही लेकरं शिकून 8-8 घंटे शिकत आहोत म्हणला पण आम्हाला 1 लाखाच्या वर पगार येत नाही म्हणला. मी म्हणलं बरोबर आहे, कसं काय जाईल? ते म्हणला मी म्हणलं बरं झालं पण आमचं काय म्हणलं, आमचं काय आलं म्हणलं त्याच्यामध्ये? काय नाही महाराज म्हणलं तुम्हाला 5,000 घंट्याला कसं काय? मी सांगितलं हो काय म्हणलं तुम्ही कोण शिकवता? लेकरं. आम्ही लेकरायचे शिवहार अशी अवस्था आहे. म्हणून त्या ठिकाणी असणार मग असो दृष्टांत संपला. पण त्याच्यानंतर आम्हाला काय सांगायचंय बाबा? प्रत्येक जीव हा मनुष्य हा सुखाच्या शोधामध्ये आहे. पण सुख शोधतोय कशामध्ये? या लौकिक दिसणाऱ्या प्रपंचामध्ये सुख. लहान होतो मला लहानाचं मोठं झालं. लहान होतो तेव्हा आईच्या वडिलांच्या दडपणाखाली होतो. त्यावेळेस आम्हाला मुक्त जगता आले नाही. मग देव म्हणायला लागले नाही बा मोठं झाल्यानंतर तर. पण मोठं झाल्यानंतर जगायचं कुठं? मुक्त जगायचं सोडून दिलं, भगवंत भजन सोडून दिलं. अवधसा सुचली या बुद्धीला लग्न झालं. आता तुम्ही म्हणा लग्न झालं म्हणजे महाराज लग्न झालेला कोणतरी माणूस सुखी आहे का? खरं सांगा हातवारी करा बरं. जे लग्न झाल्यानंतर खूप सुखामध्ये. नवीन लग्न झालेले करू नका, नवीन करू नका, नवीन वाले करू नका. कारण पहिले 4 वर्ष एवढे भारी असतात महाराज आहे का नाही? काय बोलणं, काय चलणं, काय वागणं अजिबात त्याला हे नाही बघा, जोडच नाही महाराज. एखाद्याचा नवीन संसार बघा महाराज, नवीन संसार बघा आपण जाऊन विचारा मग काय वाटतं, काय म्हणते माहिती म्हणल्यानंतर म्हणतो तू करा महाराज झाले ना, झाले का नाही? झाले का नाही? तू काय करा मुलगा आहे स्पष्टपणे सांगितलं असलं तुम्ही 2-3 कशाला विचारलं तुम्हाला? अहो विषय कसा आहे माहिती आहे का? कारण झालं असलं तर का मी का सोडून चला म्हणणार नाही.
नाही झाले तर हो का मजा करता बायोडेटा कोणाची आणखी आली नाही लय अवघड झाले महाराजाच्या मोबाईल मध्ये आपण कमी लोकांचे बायोडेटा दिले एक जण त्या ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन संपलं एक जण पायावर पडला धडधडा लोळ लागला मी म्हणलं बाबा काय झाले का गरीबी आली का म्हणून काय पैशाची कमी अजिबात कमी नाही मला महाराज तुम्हाला 1 लाख रुपये देतो मला पण एक काम करा मी म्हणलं काय करू मी म्हणलं आता 1 लाख रुपये द्यायला पण काय काम करायचं ते सांग मला काही करा मला महाराज पोरी घेऊ का काही करा महाराज पोरगी बघा मी म्हणलं बरं ठीक आहे बा म्हणलं पण कशी पाहिजे काही नाही म्हणा मला काळी जमती मला नकली जमती मला कसली असू द्या मला पोरगी असावं मला अहो एवढी लोक लग्नासाठी झाली आहेत का नाही ही परिस्थिती आहे पण कशासाठी कशामुळे ही परिस्थिती आली कारण ही तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी गेली म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली शिवार जीव हा सुख शोधायला लागला पण सुख शोधतोय कुठं रामदासांना सुख कुठं शोधतो आपण कारण या प्रपंचामध्ये सुख शोधायला लागलोय कांतीमध्ये बायकोपाशी सुख शोधतोय लेकरांमध्ये सुख शोधतोय पैसा मिळाल्यानंतर सुख भेटल वाटतंय अजिबात मिळत नाही श्रीदास माऊली अभंगामध्ये म्हणतात एका ठिकाणी शिवपाठात रोज म्हणतो कांता पुत्र गीत देहादी पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसतसे साच परिमित कांता म्हणजे बायको पुत्र म्हणजे मुलं आणि वित्त म्हणजे पैसा भास्करराव महाराज सगळं खरं दिसाले आम्हाला पण कसं संत काय म्हणतात दिसतसे साच परिमित मिथ्य म्हणजे खोटे बाबा खोटे सगळं कुणी म्हणेल महाराज लेकरं खोटे आहेत का बायको खोटी आहे का महाराज लेकरं सुद्धा बायको सुद्धा तोपर्यंतच गोड बोलते आता मला तर अनुभव आलाय जोपर्यंत आपली पाकिट घरी जातात तोपर्यंत बायको गोड पाकिट जोपर्यंत घरी जातात तोपर्यंत बायका आम्हाला गोड बोलतात असं वाटत असेल तुम्हाला एवढं आमचं आणखी इतकं नाही आमच्या अजून तुमचं सांगतो ईश्वर कीर्तनामध्ये जे भेटला महाराज म्हणला तुम्ही सांगितलं तसं आमची बायको लय नाही म्हणला लय भोळी आहे म्हणला लय भोळी आहे म्हणला लय भोळी आहे म्हणला मी म्हणलं बायकोन भोळी असं असू शकत नाही दोन गोष्टी एखादा घेऊ शकत नाही म्हणलं बायकोन भोळी असू शकत नाही महाराज म्हणला लय भोळी आहे म्हणला मी म्हणलं चल म्हणलं चहा प्यायला घेऊन चल म्हणलं घेऊन घे आता मला बघायचं होतं
किती भोळी आहे. पण येताना एक मंत्र सांगितला, काय नाही म्हणलं, फक्त एक काम कर म्हणलं, बायको पुढे शेजारच्या बाईचं कौतुक करायचं म्हणलं. गेला महाराज घरला, सांगितलं मालकीन चहा करा. मालकीननं चहा ठेवला. चहा ठेवल्याबरोबर मस्त चहा घेतला महाराज, जे गोड घेतला. म्हणला काय म्हणला तुझ्या हाताला चवच नाही म्हणला. काय शेजारच्या बाईनं चहा केलता, पोहे केलते, मला लिंबू टाकू टाकू पोहे खाली. महाराज बघितला नाही, काय बघितलं नाही, बाईनं काढ कोण्या काढ. आता त्याचा अपमान झाला ना, अपमान झाला महाराज. त्या ठिकाणी म्हणायला मग मी बघितलं, आधी हसला तर पण कशाला कशाला उगलं काय का नाही. मग विचारलं, मी म्हणलं बायको भोळी आहे ना. तर ते मला महाराज ठेव का म्हणला, आता राग आला. थांबा म्हणला महाराज विचारतो म्हणला, ए इकडे या. ती आली लगेच महाराज. मजाक मध्ये मारलीस की खरं मारलीस म्हणलं. तिने काय म्हणली, खरं मारले. हा बरं झालं म्हणलं, मला मजाक जमत नाही. शुहार अशी अवस्था, संसार असा आहे महाराज, संसार असा आहे बरं का. मग आम्ही म्हणतो याच्यामध्ये सुख भेटल, सुख काही भेटत नाही. कारण आमच्या वीरशैव संप्रदायामध्ये सांगितलं बाबा, त्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर गर्भाआधी देहामध्ये आल्यानंतर आम्हाला जन्माआधी लिंग, गर्भासी धारण, शिव पंचानन सखा ज्याचा. आम्हाला लिंग दीक्षा सांगितली महाराज. आम्ही मोठात होतो, जन्माला सुद्धा आलो नव्हतो. आदरणीय राजू महाराज, जन्माला आधी आलोच नव्हतो. त्याच्या अगोदर जन्म घरला गेले आणि आईच्या गर्भाला लिंग बांधला आणि लिंग बांधलं तिथं शिव मंत्र, पंचाक्षरी मंत्र दिला. ओम नमः शिवाय मंत्र दिला आणि तोच लिंग जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी पूजा केली आणि तोच लिंग 8व्या वर्षी दीक्षा देऊन त्या ठिकाणी गळ्यात घातला. माणसाने त्या कुळात जन्मल्यानंतर 8व्या दिवस दीक्षा किती जणांनी घेतली असो, किती घेतली असेल. उगं काही 4-5 जण मोजून काहीतरी सापडत, उगा हातवरी काढायला तुमचं मध्ये उगं वाटलं करून घ्यायचं हे काय. आपल्याला काय 2 घंट्याचं माणसं काय काय नाहीतरी कालचं लई बोलू लागलं ना, उद्या म्हणलं काय खरं हे काय. लोक म्हणतात महाराज सर समोर म्हणतात, हा तुमच्यासारखं कीर्तन कोणालाच जमत नाही. गाडी फक्त रोडच्या बाहेर जाऊ द्या, त्याला काय कळते, त्याला काय येत नाही. असली अवस्था आहे. त्याच्यासाठी महाराज बरोबर आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी जन्माच्या आधी लिंग दिल्यानंतर त्या ठिकाणी असारं आम्ही कर्म केलं पाहिजे. कोणतं? शिवभक्ती केली पाहिजे, भगवान शिवाची उपासना केली पाहिजे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसासारखं वागलं पाहिजे, माणसासारखं जगलं पाहिजे. मग एका ठिकाणी
महादेव प्रभू गाठ पडले का भक्ताला आणि म्हणायला लागले, महादेव प्रभू माझ्या संसारामध्ये फार फार दुःख आहे, मी काय करू? ते म्हणायला लागले, माझ्या मनमत माऊलीने मला सांगून गेले. काय सांगितलं? सुखे हा संसार करा स्त्री संगती मिळविला किती कारण शंकराचं भजन करा आणि शिवाचं नाव घेतल्यानंतर काय सुखाची प्राप्ती होते. त्याचं काय लक्ष्मण महाराजांनी सांगितलं, सुख देईल शंकर करा पूजा, सुख देईल संतश्रेष्ठ लक्ष्मण माऊली तुम्हा मला सांगायला लागतात, बाबा सुख देईल शंकर, मग त्याच्यासाठी काय करावं लागतंय? करा पूजन लव करा. का त्या भगवंताचं जर पूजन केलं तर सुख मिळतं. मग एका सद्भक्तांनी विचारलं, महादेव प्रभू तुम्ही संत आहात, तुम्ही संत आहात, तुमच्या वचनामध्ये ताकद आहे, आमच्या जीवनामध्ये हे सुख आणि दुःख कशाच्या माध्यमातून मिळतंय सांगा म्हणायला लागल्यानंतर पहिले
टाळ्या वाजव. महाराज असं वाटले की तुमचं ऐकत राहावं आहे का नाही? पण कसं आहे माहिती आहे? आणखी महाराज मध्ये तुम्हाला कशाला बोलले त्याच्यासाठी बोलणे आहे का नाही? रोपिले ते वरी आले त्याची फल प्राप्त झाले. जे पेरले का नाही तेच उगवते हे का नाही? जे पेरले तेच उगवते महाराज. तुमच्या संसारातला साधा तुम्हाला रोज अनुभवात असलेला दृष्टांत सांगतो बघा, लक्षात आहे. जे पेरले ते कसं उगवतंय हे का नाही महाराज? घरामध्ये दोघीचा सासा सुना असते हे का नाही? दोघी सासा सुना असल्यानंतर सुनाला स्वयंपाक येत नाही हे बाहेरच्या लोकांना कोणामुळे कळतंय? कोणामुळं? सासूमुळं की सुनामुळं? काही एपीपी मागाची पत्रकार येतात कुणामुळं कळतंय? सासूमुळं. आणि त्या ठिकाणी सासूमुळं म्हणायला लागते माझ्या सुनाला काही कळत नाही. शेजारच्या काकूला तेवढंच काम राहते गाव तर सांगायचं हिच्या सुनाला काय येईना, हिच्या सुनाला काय येईना, हिच्या पोराला पोरगी कोण येईना तरी हिच्या सुनाला काय येईना अशी अवस्था हे का नाही? म्हणजे आपल्या घरातल्या सुनाची म्हणजे दुसऱ्या समोर आपण त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करायला तर का महाराज? तुम्हाला वाटेल की हे खोटं आहे किंवा महाराज बोलायले, पण खरं सांगा तुम्ही, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना. मग त्या ठिकाणी सासा सुनामध्ये काय निर्माण होतो? वाद निर्माण होतो. आणि वाद जर एकदा निर्माण झाला नाही तर त्या ठिकाणी फुटवर काही सांगत नाही, एका घराची दोन घरं होतात. मग त्याच जागी जर आमच्या सासून आधीच माय म्हणायला लागली आमच्या सुनासारखी अजिबात सून दुसरी कोणती सुनच नाही, किती उमळी राहू द्या, किती उमळी राहू द्या महाराज, किती वाईट राहू द्या, पण असं जर सासू म्हणत असेल का नाही? चार बाया जर घरला आली तिच्या देखता सून जर त्या ठिकाणी सासू जर सुनाचं गुणगान करीत असेल तर किती सून खराब राहू द्या हो, चहाचा कप आणल्याशिवाय राहतच नाही, लक्ष नाही. मग तिथं रोपिले ते वरी आले, तू सुनाबद्दल चांगली बोललीस ना माय म्हणून तुला चहा मिळाला नाही, म्हणून तुला जेवण टाइम लागलं. याचं कारण तू सुनेला चांगलं बोलायलीस ना, याचं कारण. आणखी आता सुनाईनं सुद्धा जर सासायला जर चांगलं बोललं, अहो आमच्या आत्यासारखी आमच्या सासूसारखी अजिबात काही नाही, कोणी बाईच नाही आमच्या सासूसारखी, एवढंच म्हणायचं नाही. प्रयोग करून बघा तरी जा, आमच्या सासूसारखी अजिबात दुसरी बाईच कोणी नाही. कारण एवढी सासू हुशार आहे, इतकी काय होतं आमच्या सासऱ्याकडे आधी. सासरा बिचारा आपला माणूस राहते, त्याला काही घेणं देणं नसते हे का नाही? आई म्हणा की बिचारा का आई म्हणत असते, अशी अवस्था सासऱ्याची आहे. त्याच्यामुळे तुम्ही नाही हे का नाही? सासू आमच्या सासूमुळे सगळं आहे, एवढं वैभव सासूमुळेच आहे. कारण काय होतं आमच्या अगोदर मामाची खूप गरिबी होती, आमच्या सासूबाई इथं आल्या, लक्ष्मीचा पाऊल लागला, एवढं वैभव निर्माण झालं. इतकं सासूला जर म्हणले की नाही माय तर त्या ठिकाणी असं बाई तू जरा टीव्ही बघ, मी चहा करते, मी स्वयंपाक करते, सासू म्हणला गेल्या मग मला गोड बोलणं लागते. त्याच्या का दुसरं काहीच लागत नाही, या 2-3 गोष्टी लागतात. कारण लोकांनी लोकांसोबत प्रेमानं वागावं, प्रेमानं बोलावं, ह्याच्या व्यतिरिक्त काय संसार नीट चालतो. नाहीतर आमची अवस्था अशी महाराज, दोघांना सासू सुनायचे भांडणं लागल्यानंतर आता एवढेच अवघड राहते बरं का, पोराच अवघड राहते नाही. सासू सुनाची भांडणं लागावं तिथं, तितक्यामध्ये तिचा नवरा यावं तिथं. मग आता बायकोची जरी चूक असेल, बायको कोण बोलायला जावं तरी अवघड, बायको बोलायला जावं तर बायको भाकर देत नाही हे काय असली अवस्था. मग त्या ठिकाणी असं बायकोने एका दिवशी एक जण म्हणला आई तुझी चूक आहे, तुला काय कळत नाही, तू का बस. कोणा कोण बोलला? बायको कोण बोलला? माय म्हणली देवा नशीब फुटला म्हणली, केर सोडीने मावा वर्ग बिघडून टाकलं. हसण्यावर खरं आहे बरं का. मग आणखी शेजारच्या लगेच हौसा काकू जवळ गेली, तिला आधी हौस लोकांच्या घरात ऐकायची, इथं कोणाचं नाव नाही की नाही तर बोला महाराज घरला दुखीचे नाहीत, मला अवघड होईल. हौसा काकू ऐकलं का? हा पप्या बायकोचा बैल झाला बैल म्हणता का नाही? खरं सांगा म्हणता. म्हणल्यानंतर त्या ठिकाणी असं आता त्या बिचाराचं किती आवड आहे, बायकून बोलायला जावं एकटा, बायको कोण बोलायला जावं एकटा, एवढं अवघड असतं. त्याच्यासाठी सासू सुनायचे भांडणं जरी लागले तर नवरे त्या लेकराला मध्ये घ्यायचं नाही, तुम्ही काय करायचे ते करा, हाणून घ्या मारून घ्या, पण लेकराला मध्ये घेऊन जाऊ नका, लय अवघड आहे यांचं. त्याच्यासाठी काय माणसानं काय शिकलं पाहिजे? चांगलं वागणं शिकलं पाहिजे. म्हणून रोपिले ते वरी आले. आपण लोकांना चांगलं दिलं तर लोक आपल्याला चांगलं देतील, नाहीतर अजिबात देव
घेतलं जात नाही, कारण तो निसर्गाचा नियम आहे. ज्वारी जिथं पेरली तिथं गहू उठत नाही, गहू पेरल्यानंतर ऊस उठत नाही, म्हणून त्याच्यासाठी त्याची फल प्राप्त झाले. मग कसं फळ आहे ते कडू की गोड? सुरू करायचं नाही. ह्या लाडक्या बहिणी जोपर्यंत टाळ्या वाजत नाही आणि इकडे लाडके भाऊ, मला काय म्हणायचंय का तुम्ही टाळ्या वाजल्यानंतर काय तुमची दुष्काळी पडायची बंद होणार आहे का? ह्याच्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत का? कोणाचे एसटी फुल तिकीट डॉक्टर हे कंडक्टर मागणार आहे का? का कशासाठी आहे का नाही? इथं जर कुत्रा करून टाळ्या वाजल्यानंतर माय पुढच्या जन्मात कुठं वाजवलं ते काही सांगतंय काही एवढं ते बरं का? त्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आपल्या कीर्तनात टाळ्या वाजवायच्या. मी टाळ्या का वाजवायला तुम्ही ते का? त्याचं दुसरं कारण झोप
झोपत नाहीत म्हणून, नाहीतर अरे झोपले मुलीचं झोपत नाहीत घुरतात हे लोक नाही, त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला आलं महत्वाचं आहे हे का नाही. म्हणायला लागले कडवट आणि मधुर बीजा सारखी अंकुर. एक छोटासा दृष्टांत बघा. तुम्ही म्हणाल महाराज नुसतं नवरा बायकोचं सांगायला ह्याला काही येतंय की नाही. दृष्टांत मालिकेत काही लक्षात ठेवा. बीजासारखे अंकुर कसे असतात. एकदा धातराष्ट्राची 100 पुत्र महाराज मरण पावली, बरोबर आहे. धातराष्ट्राची 100 पुत्र मरण पावली. त्यावेळेस धृतराष्ट्राने विचारलं, बाजूला विदुर काका होते आणि विदुर काका तिकादर्शी होते. विदुर काकांना विचारलं, विदुरा माझी अवस्था का झाली असेल, माझे 100 मुलं कशामुळे मेली असतील. विदुराने त्रिकालदर्शी असल्यामुळं पाठीमागले यांच्या जन्माचा दृष्टांत पाहिला. त्यावेळेस त्यांना मिळालं 14व्या जन्मामध्ये केलेलं कर्म. विदुराने हात ठेवला मस्तकावर. कुणाच्या? धृतराष्ट्राच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना त्रिकाल ज्ञान त्या ठिकाणी असा त्रिकालदर्शी झाले. धृतराष्ट्राला मागल्या जीवनाचं ज्ञान प्राप्त झालं. काय करत होते धृतराष्ट्राने त्यावेळेस 100 मुलं मेली. छोटासा सिद्धांत बघा कशा प्रकारचा दृष्टांत आहे. 14 जन्मापूर्वी एका राजाच्या कुळामध्ये जन्म घेतला धृतराष्ट्राने. जन्म घेतलाय राजाच्या कुळात. शिकारीला गेल्यानंतर महाराज वनामध्ये शिकार केली आणि शिकार केल्यानंतर अनेक वन प्राणी पशु पक्षी बघितले पण शिकार करण्याचा प्रयत्न केला. शिकार त्या दिवशी जी करायची होती ते मिळाली नाही. मनामध्ये राग उत्पन्न झाला. राग आला आणि आता वाटलं घराकडे जावं. दिवस मावळलेला होता. महाराज राजा होता, घराकडे जाणं. त्या ठिकाणी पंड आणि राग हातामध्ये गारगुट घेतली आणि रथावर बसून निघाला. आणि रथावर बसून निघाल्यानंतर हातातली गारगुट त्या रथाच्या चाकाला घासायला लागला. घासली महाराज. घासल्याबरोबर आग लागली त्या गारगोटीला आणि लागलेली आग त्या ठिकाणी असणाऱ्या त्या जंगलामध्ये फेकून दिली. जंगलाकडे त्या ठिकाणी असणाऱ्या जंगलामध्ये आगीचा आगडोंब तयार झाला ना. ढंढण असणारं जंगल जळायला लागलं. जळत आग समोर जात होती. आगीचा आगडोंब समोर जात होता. त्या आगीमध्ये अनेक प्राणी अनेक पक्षी मरायला लागले. काही बुडून जायला लागले पण काही जळून खाक झाले. तिथं एक 100 पिलांसोबत खेळणारी नाग होता, सर्पिन होती महाराज. सर्पिन खेळत होती आपल्या पिलांसोबत. 100 पिलं तिच्या भोवताली खेळायला लागलेली आहेत. आणि आईचं अंतःकरण आपले लेकरं ते प्राण्याची असो, पशुची असो, पक्षाची असो, आई ही आई असते महाराज. ती कुणाची आई असो. आपले घरातली मांजरी बघितली का? मांजरी महाराज ती मांजरी जी आहे ना, कधीच आपल्या लेकरांना लोकांच्या नजरेपासून वाचवण्यासाठी असणार ह्या घरात त्या घरात तोंडामध्ये पिलं घेऊन फिरत असते. ती आई असते. लेकराचं संरक्षण करणं आईचं कर्तव्य आहे. आईचं प्रेम आहे करायचं. त्या ठिकाणी ती आई होती महाराज. सर्पिन खेळत होते पिलांसोबत. तिकडून आगीचा आगडोंब येताना पाहिला आणि आता त्या आईचं अंतःकरण तिला कळालं. आता माझे बाळ 100 लेकरं त्या आगीमध्ये जळून खाक होतील. मी आग विझवली पाहिजे म्हणून ती आगीच्या दिशेने त्या ठिकाणी सर्पिन गेल्यानंतर तिथं गेली आणि तिकडून जाळ जवळ्यात यायलाय. तिनं आगीवर फुसकारा मारला पण सापाचा फुसकाराच केवढा हो. फुसकारा मारला, आग विझली नाही. आग पूर्ण डोळ्यावर आली. डोळे गेले, आंधळी झाली. आता तिला वाटलं मी आंधळी झाले, मी लेकरांना वाचू शकत नाही. जवळच बिळाचा आसरा घेतला, वारुळामध्ये लपून बसली महाराज. आग समोर गेली. 100 लेकर त्या ठिकाणी त्या सर्पिणीचे जळून राख झाले. आग शांत झाली. सर्पिन पुन्हा बिळातून वर आली आणि जिथे लेकर खेळत होते तिथे जाऊन बघितलं. शेपटीने चापळून पाहिलं. एक सुद्धा लेकरू जिवंत दिसलं नाही. मनामध्ये त्या ठिकाणी असा राग उत्पन्न झाला. त्या आईनं अंतःकरणातून शाप दिला. ज्या या दृष्टामुळं, ज्या या पाप्यामुळं माझ्या लेकराचे डोळे माझे लेकर जळून खाक झाले. माझे डोळे ज्याच्या आगीमुळे गेले त्याला सुद्धा असंच हो. त्याला सुद्धा 100 पुत्र हो. तो मी आंधळा हो आणि त्याचा त्या ठिकाणी त्याचे सुद्धा पुत्र त्याच्या डोळ्याच्या तो जिवंत असणारे मेलेले पाहावेत अशी त्या ठिकाणी माझी इच्छा आहे. असा माझा त्याला शाप आहे. विदुर त्या ठिकाणी धृतराष्ट्राला शाप लागला. 100 कौरव जर मेले असतील तर या प्रारब्धामुळं. कारण हे प्रारब्ध तर काय कर्माचे
केलेल्या कर्माचं फळ भोगण्यासाठी मिळालेला देह म्हणजे मनुष्याचं 84 लाख योनीनंतर शेवटची योनी जी आहे 83,99,999 च्या नंतरची 84 लाख योनी मनुष्याची. माणसाच्या जन्माला येण्याचे सुद्धा कारण फार आहे. अनेक कारणामुळे मनुष्याचा देह मिळाला आहे आणि तो मिळालेला देह 4 पुरुषार्थाने जगणं फार महत्वाचं आहे. पहिला पुरुषार्थ धर्म आहे, दुसरा अर्थ आहे, तिसरा काम आहे आणि चौथा मोक्ष आहे. आणि मोक्ष मिळवण्यासाठी मिळालेला देह म्हणजे मनुष्याचा आहे. म्हणून जसं कर्म केलं तसं भोगावं लागतं. पाप केलं तर दुःख, पुण्य केलं तर सुख अशी प्राप्ती होत असते. म्हणून कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर. रुद्राक्षाने केलेलं कार्य ते संचित क्रियमान कर्म 14व्या जन्मात होतं, पण ते संचित झालं. 14 जन्म झाले आणि 15व्या जन्मामध्ये ज्या वेळेस धृतराष्ट्र जन्माला आला त्यावेळेस प्रारब्धाच्या रूपामध्ये भोगावं लागले. मग तुमच्या जीवनात मिळणारं जे दुःख आहे ते प्रारब्धाने मिळतंय आणि सुख मिळतंय ते भगवंताच्या कृपेमुळे मिळतंय. म्हणून सर्वांनी हात वर करा. सर्वांनी ज्याला हात आहे त्यानं वर करा आणि प्रेमानं टाळी वाजवून भगवंताचं भजन आहे. बाबूपाई चांदोडकर पुढे म्हणतील रामदास वसुलते साथ देते. Oh
विशेष सत्कार ते वरी आले त्याचे फल प्राप्त झाले कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर लाविता हो यक्षदंड कैसा उगवेल हेरंड कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर। संतश्रेष्ठ महादेव प्रभू तुम्हाला आम्हाला उपदेश करून सांगायला लागले बाबा जन्माला आल्यानंतर जे पेरलंय तेच उगवणार आहे त्याच्यामुळे माणसाने माणसाप्रमाणे वागणं माणसाप्रमाणे जगणं हा फार मोठा कर्माचा हिस्सा आहे कर्माचा वाटा आहे त्याच्यामुळेच माणसाच्या जीवनामध्ये दुःख आणि सुख घडतं म्हणून जर कडू वागलं तर कडूपणा ज्या आरती एका विहिरीचं पाणी
एका विहिरीचं पाणी आहे, पण कारल्याच्या बागेमध्ये दिल्यानंतर कारलं कडू होतं आणि आंब्याच्या बागेत दिलं तर आंबा गोड लागतो. याचं कारण जे जर असेल तर त्या ठिकाणी असणार हे कर्म आहे. जर आपण एकाच भगवान शिव परमात्म्याचे तुम्ही आम्ही लेकरेच नाही बाप, पण आम्ही वागतोय कसं, जगतोय कसं, याच्यावर आमचं कर्मावर आमचं सुख आणि दुःख आधारित आहे. कधीच कुठंच झालं नाही जिथं ऊस लावला तिथं एरंड कधी उगवत नाही. ऊस लावल्यावर ऊसच उगवतं आहे का नाही, एरंड्याचे झाड उठत नाही तिथं. त्याच्यासाठी असणार लाविता हो इक्षुदंड कैसा उगवेला एरंड, त्या ठिकाणी तुकाराम महाराज आता तुम्ही सगळेजण म्हणतात बारके महाराज चांगले वाजवतात का, ते उत्कृष्ट वाजवायला लागले, पण लेकराची बेजारी का करायची म्हणून म्हणून प्रत्येकाने आपल्या कर्माप्रमाणे वागावं लागतं. एका ठिकाणी काळ कसा येणार आहे, पुढे काय होणार आहे, लक्ष्मण महाराज वर्णन करायला लागतात. काय वर्णन करतात हे काय, डीजे लावलेला इथं लेकर नाचाव, कुठं डीजेवर इथं नाचाव का, गावात नाचाव, नाचावं कुठं देवापाशी नाचावं, तिथं नाचलं भक्तीचं नाचणं झालं हे का नाही. डीजे समोर नाचलं, लग्नामध्ये वरातीला नाचतात त्याला मस्तीचं नाचलं, मस्ती आली की तिथं नाचतात आणि सगळे मस्ती जेवायची असली की लक्ष्मणमध्ये नाचतात, अशी आवड. म्हणून एका ठिकाणी असं लक्ष्मण माऊली वर्णन करून सांगतात, पिंगळा गज बजला महाद्वारी तो ऐका, पिंगळा गज बजला महाद्वारी तो ऐका, पिंगळा गज बजला महाद्वारी तो ऐका, पिंगळा गज बजला
कुणाला देण आहे. आज आपल्या कपाळावरला टीका तिलक भस्म छत्रपती शिवाजी महाराजांमुळे धर्मासाठी 40 दिवस नरकाच्या यातना भोगल्या माझ्या राजांनी. छत्रपती शंभूराजांनी धर्मवीर शंभूराजांनी स्वतःचा धर्म नाही बदलला हो. जसं काकडी सोलावी अंगावरचं कातड सोडलं माझ्या राजांच्या. तळ्या घालून डोळे फोडले. एवढंच नाही, कानामध्ये गरम तेल टाकलं, गरम तेल कान फोडून टाकले, जीभ कापून टाकली. आणि आमचा पवित्र सण असणारा कोणता आहे गुढीपाडवा, त्या दिवशी माझ्या छत्रपती शंभूराजांचा मुंडक कापून गावागावामध्ये असणारी मिरवणूक काढून आमच्या धर्माला अपवित्र करण्याचं काम लोकांनी केलं. आम्ही लेकरायला सलमान खान सांगतो, आम्ही आमच्या लेकरायला नको ते लोक सांगतो. अरे लेकरायला सांगायचं असेल तर धर्मासाठी म्हणणारा छत्रपती शंभूराज छावा सांगायला पाहिजे. काय उपकार आहे माझ्या म्हणत माऊलीचे, काय उपकार आहे ज्ञानोबा माऊलीचे, काय उपकार आहे तुमच्या आमच्यावर. विसरू नका माय बापांनो. आज जर विसराल तर येणाऱ्या काळामध्ये कसे राहाल हे सुद्धा, हा तुमचा धर्म सुद्धा कुठा होता हे कळायचं नाही. म्हणून हा शकुन मी सांगतोय. शकुन सांगतो लोक, शकुन सांगतो लोक, म्हणून धर्माप्रमाणे वागणं फार महत्वाचं आहे. आणि धर्मानच धर्माचारे वर्तता इंद्र संपत्ती हाता. इंद्राची संपत्ती येते. एवढंच नाही, तुम्ही धर्माचरणात वागला तर हे लेकरं असे टाळ घेऊन उभा टाकतात. याच कारण मुळी बाप होता ज्ञानी तेव्हा लागलो या ठाणी. मग माणसाला पुण्य पाहिजे ना, तर कसं मिळतं शेवटचं महादेव म्हणे पुण्य, महादेव म्हणे महादेव म्हणे पुण्य, महादेव महादेव
महादेव म्हणे पुण्य गेल्या कीर्ती कायवणे कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर. प्रस्तुत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली सांगतात तुम्हा आम्हाला आवाज वाढवा. पुण्य केल्यानंतर कीर्ती आपोआप वाढायला लागते आणि प्रत्येक जण एवढा व्याकुळ आहे तो कीर्ती वाढवण्यासाठीच. कीर्ती माझी कीर्ती झाली पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे. मी मोठा होण्यासाठी आधी तुम्हाला मोठं करावं लागणार आहे, तेव्हा मी मोठा होणार आहे. हे शाश्वत सिद्धांत या ठिकाणचा आहे. शंकराचार्यांनी पुण्याचं लक्षण सांगितलं. परोपकाराया पुण्याया पापाया परपीडनम. लोकांच्या मनाला त्रास देऊन जगणे हे पापाचं लक्षण सांगितलं, तर पुण्याचं लक्षण परोपकार करणे हे सांगितलं. मग परोपकार कोणता आहे? मी ज्या समाजामध्ये जन्माला आलोय त्या समाजाशी एकनिष्ठपणे वागणं, तिथं सदाचारानं वागणं, लिंगाचारानं वागणं हे पुण्याचं लक्षण सांगितलं. आणखी पुण्याचं लक्षण सांगितलं